पिवळ्या आणि केसरी रेशन कार्ड धारकासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सर्वात मोठी तुमच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, येणाऱ्या पाहायला गेलं तर 20 जुलैपासून 2026 पासून रेशन कार्ड धारकांना म्हणजे ज्यांच्याकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड आहे तर त्यांना अशा रेशन कार्ड धारकांना रेशन कार्डवरती महत्त्वाच्या 4 वस्तू मोफत मिळणार आहेत। बघा, रेशन कार्ड धारकांनो, तुम्हाला वर्षांवरची रेशन कार्डवरती फक्त गहू आणि तांदूळ दिले जात होते, परंतु येणाऱ्या 20 जुलै 2026 पासून रेशन कार्डवरती तुम्हाला गहू तांदूळ तर मिळणारच आहेत। यासोबतच गहू तांदळासोबत तुम्हाला अजून 4 वस्तू मोफत दिल्या जाणार आहेत। मग या 4 वस्तू कोणकोणत्या आहेत? या 4 वस्तूचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काय करावे लागणार आहे? या 4 वस्तूसाठी कोणकोणत्या सरकारने अटी आणि नियम लावण्यात आले आहेत याची संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्स माहिती या ठिकाणी तुम्हाला देणार आहे। त्यामुळे जर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल आणि तुम्हाला सुद्धा गहू तांदळासोबत या 4 वस्तूचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही लक्ष देऊन हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। बघा, रेशन धारकांनो, सरकारच्या माध्यमातून तुम्हाला वर्षानुवर्षे तुम्हाला रेशन कार्डवरती गहू असेल तांदूळ असेल हे तर दिलेलेच आहेत, परंतु तुम्हाला माहिती असेल की रेशन कार्डवरती मिळणारा जो गहू आणि तांदूळ आहे तो रेशन कार्डवरती मिळणारा तांदूळ हे चांगल्या क्वालिटीचे चांगल्या दर्जाचे मिळत नव्हते। त्यामुळे डॉक्टरच्या संशोधनामध्ये देखील असं लक्षात आलं की रेशन कार्डवरती मिळणारा गहू आणि तांदूळ या ठिकाणी गहू तर याच्यामध्ये पौष्टिकता कमी असल्याच्या डॉक्टरच्या संशोधनामध्ये या ठिकाणी लक्षात आलेलं आहे। मग आता मूळ राज्याचे मुख्यमंत्री या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यामध्ये एक बैठक पार पडली आणि येणाऱ्या 20 जुलैपासून या ठिकाणी पिवळ्या आणि केसरी रेशन कार्ड धारकांना या ठिकाणी चांगल्या दर्जाचे चांगल्या प्रकारचे तांदूळ या ठिकाणी चांगल्या क्वालिटीचे गहू या ठिकाणी देण्याचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे। त्यामुळे रेशन कार्ड धारकांना 20 जुलैपासून तुम्हाला चांगल्या प्रकारचे गहू आणि तांदूळ मिळणार आहेत। मग या तांदळासोबत तुम्हाला जीवनावश्यक 4 वस्तू देखील मिळणार आहेत। मग या 4 वस्तू कोणकोणत्या आहेत हेच आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आता नेमकं सरकारच्या माध्यमातून पात्रता कोणकोणत्या लावण्यात आल्या आहेत तर त्या पात्रता तुम्हाला लगेच सांगतो। बघा, आता रेशन कार्ड धारकांनो, पहिली पात्रता तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असणं अतिशय गरजेचं आहे। आता दुसरी पात्रता तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असणं गरजेचं आहे आणि तिसरी पात्रता तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे। आता पुढची पात्रता म्हणजे तुमच्या घरातील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे आणि पुढची पात्रता घरामधील कोणताही सदस्य रिटायर धारक म्हणजे कोणते रिटायर होऊन कोणत्याही पेन्शनचा लाभ घ्यायला नसायला पाहिजे। जर तुम्ही अशा पात्रतामध्ये बसत असाल तरच तुम्हाला रेशन कार्ड धारकांना तुम्हाला रेशन कार्डवरती गहू आणि तांदळासोबत या महत्त्वाच्या 4 वस्तू मोफत दिल्या जाणार आहेत। ह्या तुमच्या ज्या महत्त्वाच्या वस्तू आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत। ह्या तुमच्या वारंवार जीवनावश्यक वस्तूमध्ये या ठिकाणी उपयोग पडणार आहे। जवळजवळ या वस्तूची किंमत धरायला गेली तर 50,000पर्यंत या 4 वस्तूची किंमत होते। मग आता नेमक्या कोणकोणत्या वस्तू आहेत हेच तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला समजावून सांगणार आहे। बघा, आता सगळ्यात महत्त्वाचं खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर या जुलै महिन्यामध्ये सर्वांना मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलेला आहे, कारण तुम्हाला गहू आणि तांदळासोबतच महत्त्वाच्या 4 वस्तू देखील मोफत दिल्या जाणार आहेत आणि त्या 4 वस्तूची किंमत 50,000च्या आसपास जाऊ शकते। मग या 4 वस्तू कोणकोणत्या आहेत हेच तुम्हाला सविस्तर पद्धतीने पाहणार आहोत। परंतु रेशन कार्ड धारकांनो, या 4 वस्तू पाहण्याच्या अगोदर तुम्ही महत्त्वाचे 3 कामे केले आहेत का हे सुद्धा आता तुम्ही सविस्तर पद्धतीने पाहायचं आहे। आता बघा, रेशन कार्ड धारकांनो, पहिलं काम तुम्हाला करायचं आहे तर पहिलं काम करायचं आहे म्हणजे तुमचं रेशन कार्ड अपडेट करायचं आहे। तुमचं रेशन कार्ड आधार कार्डासोबत लिंक करायचं आहे। रेशन कार्डची KYC तुम्हाला कंप्लीट करून घ्यायचं आहे। तुम्ही अशी महत्त्वाची कामे अगोदर केली असतील तरच तुम्हाला रेशन कार्डवरती गहू असेल तांदूळ असेल चांगल्या दर्जाचे मिळणार आहेत। या गहू तांदळासोबतच तुम्हाला 4 वस्तू देखील मोफत दिल्या जाणार आहेत। या 4 वस्तू कोणकोणत्या आहेत हेच तुम्हाला अगदी थोड्या वेळामध्ये तुम्हाला सांगणार आहे। तुमची सगळ्यात महत्त्वाचं पाहायला गेलं तर रेशन कार्ड धारकांनो, अक्षरशः तुमची लॉटरी लागणार आहे, कारण तुम्हाला रेशन कार्डवरती गहू आणि तांदळासोबतच या महत्त्वाच्या 50,000पर्यंतच्या वस्तू देखील मोफत दिल्या जाणार आहेत। यासोबतच रेशन कार्ड धारकांना तुम्हाला खर्चा पाण्यासाठी सरकारच्या माध्यमातून अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे देखील जाणार आहेत। मग आता रेशन कार्ड धारकांनो, कार्डवरती हे पैसे कसे दिले जाणार आहेत
हे देखील तुम्हाला सांगणार आहे आणि हे पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे याची देखील माहिती सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। परंतु रेशन कार्ड धारकांनो, तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला ज्या काही पात्रता सांगण्यात आलेत त्या पात्रतामध्ये तुम्ही पात्र ठरायला पाहिजे। तुम्हाला सांगितलेल्या महत्त्वाची कामे तुम्हाला करायला पाहिजेत। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही ही कामे करायचेत तरच तुम्हाला रेशन कार्डवरती गहू आणि तांदळासोबत या 4 वस्तू आणि रेशन कार्डवरती गहू तांदळासोबत अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे सुद्धा मिळणार आहेत। आता रेशन कार्ड धारकांनो, आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने ज्या काही 4 मोफत वस्तू दिल्या जाणार आहेत तर या 4 वस्तू कशा प्रकारे दिल्या जाणार आहेत याविषयी तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगत आहे। परंतु रेशन कार्ड धारकांनो, रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे कसे मिळवायचे याची माहिती सुद्धा अचूक तुम्हाला सांगणार आहे। कारण 20 जुलैपासून तुम्हाला रेशन कार्डवरती अनुदानाच्या सोबत महत्त्वाचे आता पैसे देखील दिले जाणार आहेत। मग हे पैसे किती रुपये दिले जाणार आहेत, कोणकोणत्या रेशन कार्ड धारकांना दिले जाणार आहेत, कोणकोणत्या रेशन कार्ड धारकांना हे पैसे मिळणार नाहीत याविषयी सुद्धा माहिती तुम्हाला महत्त्वाची सांगणार आहे। आता बघा, रेशन कार्ड धारकांनो, राज्यातील ज्याच्याकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड आहे, ज्याच्याकडे केसरी रेशन कार्ड आहेत तर अशा रेशन कार्ड धारकांना आता लॉटरी लागत आहे। आता बघा, रेशन कार्ड धारकांनो, भरपूर दिवसापासून तुमच्यावरती देखील अन्याय झालेला होता। म्हणजेच राज्यातील महिलांना सरकारने 1500 रुपयाची योजना सुरू केली होती आणि राज्यातील शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजना असेल, PM किसान योजना असेल, अशा प्रकारच्या शेतकऱ्यासाठी देखील योजना सुरू केल्या होत्या। त्यामुळे आता 60 वयावरील जे काही ज्येष्ठ नागरिक होते त्यांना देखील पेन्शन सुरू केली होती। राज्यातील अपंग आणि निराधार होते त्यांना सुद्धा संजय निराधार गांधी योजना ही योजना सुरू केली होती। परंतु ज्यांच्याकडे राज्याकडे पिवळा आणि केसरी रेशन कार्ड आहे यांच्याकडे कोणतेही पैसे मिळवून देणारी कोणतीही योजना या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अंमलात नव्हते। त्यामुळे आता रेशन कार्ड धारकासाठी सरकारवरती नाराज झाले होते। त्यामुळे आता रेशन कार्ड धारक सरकारला म्हणत होते की आम्ही सुद्धा तुम्हाला मतदान करतो, मग तुम्ही आम्हाला रेशन कार्डवरती फक्त गहू आणि तांदूळ का देता? आम्हाला इथून पुढे रेशन कार्डवरती अनुदानांच्या स्वरूपामध्ये तुम्ही पैसे देणारी पेन्शनची योजना सुरू करा। अशा सर्वांचा विचार करून आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि दुसऱ्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्यामध्ये एक कॅबिनेट बैठकीमध्ये एक निर्णय घेण्यात आला आणि या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये रेशन कार्ड धारकासाठी 3 मोठे आणि आनंदाचे निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। पहिला आनंदाचा निर्णय, रेशन कार्ड धारकांना चांगल्या प्रकारचे गहू, चांगल्या प्रकारचे तांदूळ या ठिकाणी देण्याच्या संदर्भात घेतला आहे। दुसरा आनंदाचा निर्णय, रेशन कार्ड धारकांना 4 वस्तू मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे। तिसरा निर्णय म्हणजे रेशन कार्ड धारकांना पैसे देण्याचा निर्णय घेतला आहे। आता बघा रेशन कार्ड धारकांनो, तुमच्यासाठी हे 3 आनंदाचे निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेले आहे। मग या 3ही आनंदी निर्णयाचा लाभ कसा घ्यायचा याचीच माहिती तुम्हाला मी सांगणार आहे। आता बघा रेशन कार्ड धारकांनो, राज्यातील ज्या ज्या नागरिकांकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे अशा रेशन कार्ड धारकांना आता लॉटरी लागलेली आहे। आता रेशन कार्ड धारकांना राज्य सरकारच्या माध्यमातून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून, सरकारच्या माध्यमातून रेशन कार्डवरती या 4 वस्तू मोफत दिल्या जाणार आहेत। यासोबतच तुम्हाला पैसे देखील तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत। आता हे पैसे मिळवण्यासाठी, या 4 वस्तू मिळवण्यासाठी रेशन कार्ड धारकांना तुम्हाला काय करावं लागणार आहे याची माहिती सुद्धा लगेच देऊन टाकतो। परंतु रेशन कार्ड धारकांनो, विचार करायला गेला तर पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून राज्यातील जे काही पिवळा आणि केसरी रेशन कार्ड धारक आहेत तर यांना देखील महत्त्वाची माहिती या ठिकाणी दिली जाणार आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सरकारने देखील मोफत सौर ऊर्जा देखील दिले होते। ज्यांच्याकडे रेशन कार्ड असेल त्यांना सोलर देखील दिलेला होता, ज्याच्याकडे रेशन कार्ड असेल त्यांना मोफत गॅस देखील दिलेले होते आणि ज्याच्याकडे रेशन कार्ड असेल त्यांना शेळ्या देखील मोफत दिलेल्या होत्या आणि ज्याच्याकडे रेशन कार्ड केसरी किंवा पिवळं असेल त्यांना गहू आणि तांदूळ देखील मोफत दिले होते। ज्यांच्याकडे रेशन कार्ड असेल त्यांना शिलाई मशीनचा लाभ देखील दिला जात होता। आता त्याच पद्धतीने रेशन कार्ड धारकांनो, आता तुम्हाला रेशन कार्डच्या माध्यमातून 4 वस्तू मोफत दिल्या जाणार आहेत। या 4 वस्तू सोबतच तुम्हाला पेन्शनसारखी तुमच्यासाठी पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला रेशन कार्डावरती चांगल्या प्रकारचा गहू आणि चांगल्या प्रकारचे तांदूळ मिळवायचे असतील तर यासोबतच तुम्हाला रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे मिळवायचे असतील तर तुम्हाला एक अर्ज भरावा लागणार आहे। आता हा अर्ज भरल्यानंतर तुम्हाला या वस्तूसोबतच तुम्हाला पेन्शनसोबत तुम्हाला
चांगल्या प्रकारचे गहू तांदूळ या ठिकाणी देण्यात येणार आहे। मग हा अर्ज कुठे भरायचा, कधीपर्यंत भरायचा, कोणकोणत्या रेशन कार्ड धारकांनी भरायचा याचीच माहिती तुम्हाला देऊन टाकतो। परंतु रेशन कार्ड धारकांनो, जर तुमच्याकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला याच्यामध्ये कोणताही लाभ मिळणार नाही। ज्याच्याकडे पांढरे रेशन कार्ड असेल त्यांना हा व्हिडिओ नाही पाहिला तरी या ठिकाणी तुम्ही चालेल। फक्त पिवळ्या आणि रेशन कार्ड धारकासाठी आणि पिवळ्या आणि केसरी रेशन कार्ड धारकासाठी हे 3 आनंदाचे निर्णय या ठिकाणी आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेत। आता हे 3 आनंदाचे निर्णय पिवळ्या आणि केसरी रेशन कार्ड धारकांना आरोग्यासाठी घेण्यात आलेत। त्यामुळे जर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहण्याचा नक्की प्रयत्न करा। आता रेशन कार्ड धारकांनो, तुम्हाला रेशन कार्डवरती तांदळासोबत आता 4 वस्तू मोफत देखील दिल्या जाणार आहेत। आता रेशन कार्ड धारकांनो, तुम्हाला रेशन कार्डवरती गहू तांदळासोबत आता पैसे सुद्धा मोफत दिले जाणार आहेत। आता बघा रेशन कार्ड धारकांनो, एकंदरीत जर बघायला गेलं तर राज्यातील पिवळ्या आणि केसरी रेशन कार्ड धारकाची लॉटरी लागलेली आहे। आता बघा, भरपूर दिवसापासून पिवळ्या आणि केसरी रेशन कार्ड धारक सरकारकडे मागणी करत होते, परंतु अखेर पिवळ्या रेशन कार्ड धारकाची, केसरी रेशन कार्ड धारकाची मागणी या ठिकाणी पूर्ण होत आहे। म्हणजेच पिवळ्या आणि केसरी रेशन कार्ड धारकाची मागणी पूर्ण झालेलीच आहे। आणि यासोबतच तुम्हाला रेशन कार्ड धारकांना आपण वेळ न घालता सविस्तर पद्धतीने ज्या तुम्हाला रेशन कार्डवरती 4 वस्तू मोफत दिल्या जाणार आहेत, तर या 4 वस्तू कोणकोणत्या आहेत, यासोबतच तुम्हाला रेशन कार्डवरती जे पैसे दिले जाणार आहेत तर ते पैसे कसे दिले जाणार आहेत याविषयी माहिती या ठिकाणी तुम्हाला देत आहे। त्यामुळे रेशन कार्ड धारकांनो, तुम्हाला आता लॉटरी लागत आहे। आता रेशन कार्ड धारकांनो, तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। आता आपण वेळ न घालवता रेशन कार्ड धारकांनो, तुम्हाला रेशन कार्डवरती 4 वस्तू मोफत कशा दिल्या जाणार आहेत, या 4 वस्तू कशा पद्धतीने मोफत दिल्या जाणार आहेत याची माहिती देऊन टाकतो। आता रेशन कार्डवरती तुम्हाला ज्या काही वस्तू मोफत दिल्या जाणार आहेत त्याचीच माहिती तुम्हाला सांगणार आहे। यासोबतच जी काही पेन्शन आहे, पेन्शन जी आहे ती रेशन कार्डवरती तुम्हाला मिळणार आहे। ती पेन्शन कशा पद्धतीने मिळणार आहे याची माहिती सुद्धा तुम्हाला या ठिकाणी देणार आहे। त्यामुळे आता पिवळ्या आणि केसरी रेशन कार्ड धारकांनो, तुमचा पुढचा 2 मिनिटाचा जो काही वेळ आहे, फक्त रेशन कार्ड धारकांनो, वर्षानुवर्षे तुमच्या रेशन कार्डवरती गहू आणि तांदूळ मिळायचा, पण हे गहू तांदूळ सोबतच हे चांगल्या प्रकारचे गहू तांदूळ नव्हते। त्यामुळे या रेशन कार्डवरती गव्हामुळे, तांदळामुळे भरपूर रेशन कार्ड धारकांना मोठ्या मोठ्या आजाराचा सामना देखील करायला लागत होता। परंतु इतर रेशन कार्ड धारकांना तुम्हाला काळजी करायची, चिंता करण्याची गरज भासणार नाही, कारण सरकारच्या माध्यमातून पिवळ्या आणि केसरी रेशन कार्ड धारकांना इथून पुढे जे काही खरंच पौष्टिकता असलेला गहू आणि पौष्टिकता असलेला तांदूळ देण्याचा निर्णय या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। त्यामुळे रेशन कार्ड धारकांनो, तुम्ही काळजी करू नका। डायरेक्ट पंतप्रधान मोदी साहेब यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील पिवळ्या केसरी रेशन कार्ड धारकांना चांगल्या प्रकारचे गहू आणि तांदूळ यासोबतच अजून जीवनावश्यक 4 वस्तू या ठिकाणी दिल्या जाणार आहेत। कारण या जर 4 वस्तू रेशन कार्ड धारकांना मिळाल्या तर रेशन कार्ड धारक अतिशय खुश होतील, आनंदाने उड्या मारतील, तर रेशन कार्ड धारकांना सरकारला मदत करतील। या दृष्टिकोनातून रेशन कार्ड धारकांना तुम्हाला गहू तांदळासोबतच या 4 वस्तू मोफत दिल्या जाणार आहेत। मग या 4 वस्तू कोणकोणत्या आहेत हेच आपण व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ स्किप न करता सविस्तर पाहून घेऊयात। आता बघा रेशन कार्ड धारकांनो, या 4 वस्तू आपण पाहणारच आहेत, परंतु या 4 वस्तू पाहण्याच्या अगोदर सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या पिवळ्या आणि केसरी रेशन कार्डना मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ घ्यायचा असेल, ज्यांना मोफत सोलर योजनेचा लाभ घ्यायचा असेल, शेतामध्ये विहीर खोदायचे असेल, ज्यांना गाय गोठा अनुदान योजनेचा लाभ घ्यायचा असेल, ज्यांना स्वतःचं घर नसेल त्यांना घरकुल मिळवायचं असेल, ज्यांना गोठा अनुदान योजनेबरोबर शेळी पालन योजनेचा लाभ घ्यायचा असेल, मोफत म्हणजे पाहायला गेलं तर पिठाची गिरण या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर रेशन कार्ड धारकांना सर्वात अगोदर रेशन कार्डची KYC करणं अतिशय गरजेचं आहे, तरच त्यांना सरकारी योजनेचा या ठिकाणी लाभ दिला जाणार आहे। आता बघा रेशन कार्ड धारकांनो, तुम्हाला 20 जुलैपासून चांगल्या प्रकारचे गहू आणि चांगल्या प्रकारचे तांदूळ या ठिकाणी देण्यात येणार आहे। यासोबतच तुमच्या उपजीविकेसाठी रेशन कार्डवरती खाण्याचं तेल, रेशन कार्डवरती साखर, रेशन कार्डवरती विविध प्रकारच्या डाळी, मसाले देण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे। यासोबतच तुमच्या घरापुरती लाईट नसेल तर तुम्हाला सोलरची लाईट देखील या ठिकाणी दिली जाणार आहे, अशी माहिती सरकारच्या माध्यमातून दिली आहे। तुम्हाला छोटा मोठा व्यवसाय करायचा असेल, कपड्याचा व्यवसाय करायचा असेल, शिलाईचा व्यवसाय करायचा, शिलाई मशीनसुद्धा या ठिकाणी मोफत दिली जाणार आहे। दुसरं पाहायला गेलं तर तुम्हाला छोटा मोठा व्यवसाय करायचा असेल, तुम्ही शहरामध्ये राहायचं असेल
तर तुम्हाला पिंक योजना अंतर्गत तुम्हाला रिक्षा देखील या ठिकाणी महिलांना दिली जाणार आहे, अशी माहिती सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आले. दुसरं पाहायला गेलं तर तुम्हाला व्यवसाय चालू करायचा असेल तर दुसरं पाहायला गेलं तर अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत 3 गॅससुद्धा मोफत दिले जाणार आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला भांडी, जे काय तुम्ही खरोखरच तुम्ही गरीब आणि वंचित असाल तर तुम्हाला भांड्याचा सणसुद्धा या ठिकाणी दिला जाणार आहे. फ्री सर्व रेशन कार्डवरती पिवळ्या आणि केसरी रेशन कार्डवरती मिळणार आहे, अशी माहिती सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं, जर तुमच्याकडे पिवळं आणि केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला रेशन कार्डवरती अन्नधान्याच्या ऐवजी हे सगळ्या वस्तू मिळणार आहेत. तर मित्रांनो, ही माहिती आवडल्यास जे आपलं भरारी प्राईम यूट्यूब चॅनल आहे ते यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका, कारण असेच व्हिडिओ घेऊन आपल्या चॅनलवरती येत असतो. तर तोपर्यंत धन्यवाद.